हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। आज सादर होणार देशाचा अर्थसंकल्प। अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये सादर करणार अर्थसंकल्प। सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे लक्ष। बजेट सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात मोठी पडझड। शेअर बाजाराच्या निर्देशांकात 500 अंकाची घसरण। सोना आणि चांदीच्या घरात पुन्हा एकदा घसरण कायम। सोन्याच्या दरात 9,000 तर चांदीच्या दरात 17,000 घसरण। अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच व्यावसायिक सिलेंडर 50 रुपयांनी महागला तर घरगुती सिलेंडरच्या किमती जैसे थे। सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, त्याचबरोबर अल्पसंख्याक विकास खातं। सुनेत्रा पवारांना अर्थ खातं मात्र नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सर्व प्रचार सभा रद्द। अजित पवारांच्या निधनामुळे जिल्हा परिषदानिमित्त होणाऱ्या सभा रद्द करण्याचा फडणवीसांचा निर्णय। रोहित पवारांनी घेतली पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट। विमान दुर्घटनेमध्ये पिंकी माळीच्या मृत्यूनंतर घेतली सांत्वनपर भेट। नवी मुंबई महापौर पदासाठी आज भरण्यात येणार उमेदवारी अर्ज। महापौर पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची सर्वांना उत्सुकता। मुंबईमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार। गुंडांनी रोहित शेट्टीच्या घरावर झाडल्या 4 गोळ्या। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। अमेरिकेच्या हल्ल्याची शक्यता असतानाच इराणच्या 5 शहरांमध्ये भीषण स्फोट। तेहरान, अहवाज आणि बंदर अब्बास शहरामध्ये झालेल्या स्फोटात 5 जण ठार। पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील 12 शहरांमध्ये युद्धस्थिती। बलूच बंडखोराच्या हल्ल्यात पाकचे 10 जवान ठार तर 70 बंडखोरांना ठार केल्याचा सैन्याचा दावा। नमस्कार, मी प्रियंका लाठी। बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। तर बजेट सादर होण्यापूर्वीच शेअर बाजारामध्ये मोठी पडझड झाली आहे। शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये 500 अंकाची घसरण झाली आहे तर सोनं आणि चांदीच्या दरात आणखी घसरण पाहायला मिळाली आहे। सोनं 9,000 तर चांदीच्या दरामध्ये 17,000 घसरण झाली आहे। तर आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, पण त्याच अर्थसंकल्प सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय ही मोठी बातमी शेअर बाजार संदर्भात आलेली आहे। सोन्या चांदीच्या दरातील घसरणीवर आपण आता बोलूयात। स्वरूप लुक्कड, सचिव, जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे ते सचिव आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। तर स्वरूपजी, ही मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे। मधल्या काळामध्ये ही दर अतिशय वाढत होते आणि आता आपण बघतोय की ते अचानक फार कमी झालेले आहेत। जी, साधारण 90,000 रुपये, 80,000 रुपये सोनं आणि 1 लाख रुपये चांदी होती। ती सतत वाढत 4 लाख रुपयापर्यंत चांदी आणि सोनं 1,85,000 रुपयापर्यंत गेलेलं होतं। हे खूप मोठी दरवाढ झालेलीच होती आणि याच्यानंतर ही पडझड होणारच आहे। आणि बजेटमध्ये अजून काय होतंय या भीतीमुळे आज रविवार असून एमसीएक्स मार्केट सुरू राहिलेलं आहे बजेटसाठी आणि त्याच्यात आज 17,000 रुपये चांदी आणि सोनं साधारण 9,000 रुपये कमी झालेलं आहे। बरं, तर अशीच घसरण आणखी होईल असं वाटतंय का? एक शेवटचा प्रश्न घेते। 100% असं वाटतंय की अजून थोडं घसरण होण्याचे शक्यता आहे, प्रभाव दिसत आहे, शक्यता आहे। बरं, स्वरूपजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।
तर बजेट सादर करण्यापूर्वीच महागाईचा धक्का हा सर्वसामान्य जनतेला बसलाय। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 50 रुपयांनी वाढ झाली आहे। मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर 1692 रुपये इतका झालाय। व्यावसायिक सिलेंडर सलग दुसऱ्या महिन्यामध्ये वाढताना दिसून येत आहे। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये। सध्या मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर 852 इतक्या दरामध्ये मिळतोय, तर व्यावसायिक एलपीजी सिलेंडर महागल्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर देखील वाढण्याची भीती वर्तवण्यात येते। तर ब्रेकिंग न्यूज पाहूयात। आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आपला सलग 9वा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये मांडणार आहेत। त्यांनी याआधी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये जीएसटी आणि आयकराचे दर हे कमी केले होते। देशाची अर्थसंकल्पीय तूट मर्यादेमध्ये राखतानाच रोजगार निर्मिती आणि भांडवल गुंतवणुकीसाठी पैसा उभा करण्याचं आव्हान सीतारामन कसे पेलणार आहेत हे पाहावं लागणार आहे। अर्थसंकल्पामध्ये या अर्थव्यवस्थेची शाश्वत वाढ आणि शक्यता आहे। याशिवाय आर्थिक शिस्त पाळताना देखील अमेरिकेने लादलेल्या टॅरिफ पासून भारतीय उद्योगांचं संरक्षण करण्यासाठीचे उपाय योजले जाण्याची, त्याचबरोबर आर्थिक सुधारणांबाबत पुढचं पाऊल टाकलं जाण्याची शक्यता आहे। तर आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे। यंदाचं बजेट अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे, कारण गेल्या 75 वर्षांमध्ये सादर झालेल्या सगळ्या बजेट्सपेक्षा यंदाचं बजेटचं फॉर्मॅट आणि मांडणी ही वेगळी असणार असल्याचे संकेत सरकारी सूत्रांनी दिलेत। यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बजेट भाषणामध्ये पार्ट बी वर विशेष भर दिला जाणार आहे। आतापर्यंत आपण पाहिलं की पार्ट ए मध्येच बहुतांश धोरणात्मक मुद्दे आणि माहितीही दिली जात होती, पण पार्ट बी मुख्यतः कर संबंधी घोषणांपुरताच मर्यादित असायचा। आता मात्र ही रचना बदलताना दिसू शकते। तर अर्थमंत्र्यांसमोर कोणती मोठी 5 आव्हानं असणार आहेत यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिलं मोठं आव्हान असेल अर्थव्यवस्थेचा वेग वाढवणं। दुसरं मोठं आव्हान असेल महायुतीतून महागाईतून दिलासा देणं। तिसरं मोठं आव्हान असेल रोजगाराच्या संधी वाढवणं। त्याचबरोबर टॅरिफच्या मुद्द्यावर जागतिक समन्वय साधणं। आपण पाहतोय की अमेरिकेकडून सतत टॅरिफ वाढ होतीये। त्यानंतर एआय मध्ये अधिक वेगाने प्रगती करत आघाडी घेणं आणि एआय तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आघाडी घेणं, असे सगळे आव्हान आता निर्मला सीतारामन यांच्या समोर असणार आहेत। कर रचनेमध्ये काय दिलासा मिळू शकतो यावर एक नजर टाकूयात। संयुक्त कर भरणा करण्याचा पर्याय हा मिळू शकतो। संयुक्त कर भरण्यामुळे कर सवलत मिळणार का हे देखील पाहावं लागणार आहे। कुटुंबाच्या उत्पन्नावर स्वतंत्र टॅक्स हा लावण्यात येणार आहे का? त्याचबरोबर कर सवलत स्लॅब अधिभाराच्या मर्यादेमध्ये बदल होणार आहेत का? तर अधिभारासाठी उत्पन्न मर्यादा 75 लाखांवर देखील जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर बजेट कसं असेल ते आपण पाहूयात। स्टँडर्ड डिडक्शन 1 लाख हे केलं जाऊ शकतं। त्याचबरोबर 13 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर जुनी आयकर प्रणाली रद्द होऊ शकते आणि 30% आयकर स्लॅब बदलण्याची देखील शक्यता आहे। सगळ्यात महत्त्वाचं किसान सन्मान निधी रक्कम होऊ शकते 9000 इतकी। तर पीएम सूर्यघर योजनेसाठी सबसिडी ही वाढू शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर आयुष्मान भारतची वयोमर्यादा देखील कमी होऊ शकते। तर 300 नव्या अमृत भारत आणि वंदे भारत रेल्वे गाड्यांची घोषणा देखील शक्य आहे। त्याचबरोबर पर्यटन उद्योगासाठी देखील वेगळी घोषणा होऊ शकते। अशा सगळ्या शक्यता वर्तवण्यात येतात। तर अर्थसंकल्पामधून काय सगळं स्वस्त होऊ शकतं यावर आपण एक नजर टाकूयात। बजेटमध्ये काय असेल हे आपण आता पाहिलं। जुनी आयकर प्रणाली, त्याचबरोबर 30% आयकर स्लॅब बदलण्याची शक्यता, हे सगळं बजेटमध्ये होऊ शकतं। तर यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय अपेक्षा असणार आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, पाहूयात। देखिए, सबसे पहले तो मैं कहूँगा जो गोल्ड के रेट अप एंड डाउन हो रहे हैं ना, इससे आम जनता बहुत परेशान है।
तो MCX के नियमों में फेरबदल करना पड़ेगा। कुछ समय के लिए हो सकता है सोना चांदी को वो सस्पेंड भी कर सकते हैं, क्योंकि रेट बहुत ज़्यादा अप डाउन है। 1-1 लाख रुपए एक दिन में डाउन होना कोई बच्चों का खेल नहीं है, मजाक है। लोग बाग बर्बाद हो गए हैं। ये तो ऐसे ही चलेगा जब तक लड़ाई चलती रहेगी या लड़ाई रुकती रहेगी। सोने के दाम घटते रहेंगे और बढ़ते रहेंगे। डॉलर के दाम भी तो बहुत बढ़ गए हैं ना, उसके हिसाब से भी दाम बढ़ रहे हैं। फिर चांदी के दाम तो खैर ठीक समझ में आते हैं कि इंडस्ट्रियल यूज बहुत जबरदस्त है। थोड़ा थोड़ा प्राइस कंट्रोल, फार्मास्यूटिकल ऑलरेडी एक प्राइस कंट्रोल थिंग है, यू कैन ओनली इंक्रीज प्राइस वंस इन अ ईयर। तो यस, बहुत ज़्यादा मेजर आई कैन नॉट होप, बट यस कुछ ना कुछ तो हो ही सकता है डेफिनेटली। हाँ, राहत डेफिनेटली है। GST कम हुआ है तो उसमें है। मार्जिन सिमिलर हैं, जो भी चेंजेस आए हैं GST में वो आपको पास ही करने हैं लोगों को, तो ऐसे मार्जिन में कोई डिफरेंस नहीं आया। व्हाटएवर जो भी डिफरेंस आया वो कंज्यूमर को डायरेक्ट पास ही हुआ है। इसलिए दवाइयों पे राहत पहले भी दी है और बहुत सारे जन औषधि वगैरह बहुत सारी चीज़ें ऐसे गवर्नमेंट ने कर रखा है, लेकिन ऑब्वियसली चाहते तो यही है कि भाई लोगों के ऊपर बर्डन कम हो इन सब चीज़ों का, क्योंकि अभी भी इलाज जो है बहुत महंगा है। सारी चीज़ें मिलाकर अगर देखें ओवरऑल तो काफ़ी महंगा इलाज है अभी भी हिंदुस्तान के अंदर। तो सब लोग चाहते हैं कि भाई उसमें राहत मिले, कुछ दवाइयों पे राहत मिले, कुछ और चीज़ों में भी राहत मिले। तो उसके अकॉर्डिंगली मैं तो ये कहूँगा कि राहत मिलनी चाहिए और भी ज़्यादा बेहतर रहेगा। चाहता हूँ कि इस पे सरकार कम करे इसका GST, और जो भी है गरीब को सुविधा मिले। काहे कि जो भी इलाज में जो महंगा दवाई है, कैंसर का हो या यूरोलॉजी का हो या किडनी का हो, ये सब दवाई महंगी होती हैं, वो कम होना चाहिए जो कि आम आदमी को फ़ायदा पहुंच सके। कि इस पर GST घटाया गया है, लेकिन मेडिसिन पे उतना ही रेट बढ़ा दिया गया है। हैं, जो चीज़ 10 रुपए की आ रही थी उसे 15 रुपए का कर दिया है GST, फिर वो कर दिया है। कोई फ़र्क नहीं पड़ा है नॉर्मल आदमी की। हैं